आज देशभरात 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने भारतातील शहरी आणि ग्रामीण शाळांमधील मुलांचा आनंद पाहण्यासारखा असतो। महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील करंजखेड गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला। ध्वजारोहण शालेय व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष लक्ष्मण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच ध्वजारोहण पूजन उपाध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मीकांत भांगे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शाळकरी मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून लोकांना देशभक्तीचा संदेश दिला। गावकरी गट आणि शिक्षक गट सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात सहभागी होता। शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेत भाषण केले तर काहींनी हिंदी भाषेमध्ये तर काही मराठीमध्ये। काही खेळ घेण्यात आले होते, त्यामध्ये क्रमांक काढण्यात आले। विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक पटकावत तर काहींनी दुसरा क्रमांक पटकावत त्यांचे पारितोषिक मिळवले। आणि शालेय स्तरावर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। हस्ताक्षर लेखन, इंग्रजी लेखन, पाढेपाठांतर, चित्रकला, संगीत खुर्ची अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। शाळेतील सर्व शिक्षक, उच्च श्रेणी उमेश हराळ, पदवीधर प्रकाश कांबळे, सहाय्यक शिक्षक कुमार पाटील, लक्ष्मण मुरकुटे, मुंडे सर यामध्ये शिक्षक वृंद सहभागी होते। विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यासाठी मंजुषा ठाकरे यांचे उत्कृष्ट सहकार्य लाभले। अशा रीतीने हा कार्यक्रम पार पडला। सतीश कदम आणि उमेश ढगेसह कल्याणी थोरात, गली मीडिया, करंजखेड, यवतमाळ। नमस्कार, गल्ली मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने संविधान हे स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते अंमलात आणले गेले। तोच दिवस म्हणजे 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो। सन 2014 पासून सर्वच गोष्टींमध्ये भारतीय सरकारकडून खाजगीकरणाचे सावट दिसत आहेत। तसेच महाराष्ट्र सरकारनेही काही दिवसापूर्वी शालेय शिक्षण हे खाजगीकरण करण्याची माहिती समोर आली होती। आपण आलो आहोत यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील करंजखेड या गावी। शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच मुख्याध्यापक हे आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून आपण शाळेविषयी माहिती जाणून घेऊयात। तर पहिला प्रश्न असा आहे की 26 जानेवारीची तयारी तुम्ही कशा प्रकारे केली? 26 जानेवारीची तयारी ही आमची जिल्हा परिषद शाळा करंजखेड आणि शालेय व्यवस्थापन समिती या दोघांनी, इथले शिक्षक वृंद आणि समितीने दोघांनी मिळून केलेली आहे। यामध्ये 26 जानेवारीच्या पूर्वी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या विद्यार्थ्यांच्या आणि आज 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमामध्येच विद्यार्थ्यांचं जे काय कलागुणांना वाव देण्याचं जे काय काम केलेलं आहे इथल्या शिक्षक वृंदांनी आणि तसंच बक्षीस वितरणाचा कार्यक्रमसुद्धा ठेवलेला आहे। तसंच माझा दुसरा प्रश्न असा आहे, जर
शालेय शिक्षण हे जर खाजगीकरण झाले तर त्याविषयी शाळेचे काय नुकसान होईल आणि काय फायदा होईल हे तुम्ही आम्हाला सांगू शकता का? जर शालेय शिक्षण जर खाजगीकरणाचं जर झालेलं सावट आहे तर त्यामध्ये खूप काही नुकसान आहे. त्यामध्ये की गरीब जे काही विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणापासून वंचित राहू शकतं. आणि खाजगीकरणाचा दुसरा असा तोटा आहे की खाजगीकरणामध्ये जास्त फी आकारू शकतात खाजगी जे काही संस्था आहेत. तर त्यामध्ये गरीब लोकांना, गरीब मुलं जे काही पाल्य आहेत त्या पालकांना आपल्या पाल्यांना शिक्षण देणं सोपं जाणार नाही, अवघड जाईल. ठीक आहे. तर मागील 2 वर्षापासून शालेय समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण काही विषय जाणून घेऊयात. त्या अशा अनेक काही प्रकारे दूर केल्या आहे. जसं की तो जो कचरा आहे शाळेचा गेटच्या बाजूला तो हटवण्यासाठी तुम्ही कोणता उपक्रम राबवला? हा उपक्रम राबवण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतला पण याच्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत आणि त्याने आम्हाला शब्द दिलेला आहे की बुवा हे कचरा तिथून नाली ते सर्व काही करून देतो म्हणून सन्या. त्याच्यानंतर शाळेची कलरिंग हे सर्व त्याने केलेलं आहे म्हणून असं आम्हाला कळवलेलं आहे. ठीक आहे. तशाच प्रकारे शाळेची भिंत जी आहे ती पण पडलेली आहे. तुम्ही त्याच्यासाठी पण ग्रामपंचायतला काही हो ना, या भिंतीबद्दल बोललेलं आहो आणि हे जर कोणी उरलेली आहे की नाही याच्याबद्दल पण बोललेलं आहो आणि निधी आल्यानंतर आम्हाला त्याने देऊ पाहिलेलं आहे. तर सर, तर आपण आता घेऊयात मुख्याध्यापक यांची भेट. तर सर, मागील किती दिवसापासून नाही का शालेय समिती ही स्थापन आहे? जवळजवळ एक महिना झाला. आत्ता 1 महिना 1 झाला ना सर. तारीख 26 काहीतरी 26 डिसेंबर. ठीक आहे. तर सर्व मुलांना शाळेत पाणी जसं की मित्रीघर वगैरे सर्व अवेलेबल आहे. सर्व अवेलेबल. अशाच प्रकारे आपल्याला अशी चांगल्या प्रकारे शालेय समितीकडून माहिती मिळाली. उमेश दगेसह सतीश कदम, गली मीडिया, यवतमाळ.